नमस्कार. मी समाजशास्त्र विषयाची प्राध्यापिका डॉक्टर संध्या पौडमल, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मी आज तुम्हाला समाजशास्त्र म्हणजे काय या संदर्भात माहिती सांगणार आहे. समाजशास्त्र म्हणजे इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र यांचा माध्यमिक शाळेत सामाजिक शास्त्र म्हणून केला जाणारा संमिश्र अभ्यास म्हणजे समाजशास्त्र अशी बऱ्याच जणांची कल्पना असते. तसेच टी व्ही, चित्रपट, वर्तमानपत्रे, कादंबऱ्या इत्यादीमधून समाजाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला जात असला तरी त्यास समाजशास्त्र म्हणता येणार नाही. कारण समाजशास्त्राच्या शास्त्रीय अध्ययनाशिवाय समाजशास्त्र विषय आपल्या कल्पना फारच चुकीच्या बनलेल्या असतात. समाजशास्त्र म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज याचा शोध या शास्त्रात घेतला जातो. सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते. हे शास्त्र आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे आहे. यामुळे याचा मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास व संख्याशास्त्र अशा अनेक शाखांशी संबंध येतो. यामध्ये लोकांच्या जीवनाचे वास्तव चित्रण रेखाटले जाते. लोकांच्या सामाजिक प्रश्नांचे निराकरण येथे केले जाते. व्यवस्थाबद्ध ज्ञानसमुच्चयास शास्त्र असे म्हटले जाते. मानवाने आपल्या भोवतालची परिस्थिती जाणून घेण्यासाठी जी धडपड केली त्यातून अनेक शास्त्र विकसित झाले. या शास्त्राचे प्रमुख 2 प्रकार पडतात. एक, नैसर्गिक शास्त्र. निसर्गातील किंवा भौतिक क्षेत्रातील वस्तू इत्यादी तसेच अभ्यास करणारी शास्त्रे नैसर्गिक शास्त्रे होय. उदाहरणार्थ जीवशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र इत्यादी अशा शास्त्रात मानवी भावभावना, वर्तन यांचा संबंध नसतो. वस्तुनिष्ठ, काटेकोरपणे त्रिकालबाधित सत्य ठरू शकतील असे नियम प्रस्थापित करणे हेच त्याचे कार्य असते. तर दुसरं म्हणजे शास्त्र म्हणजे सामाजिक शास्त्र. मानवातील सामाजिक संबंध व परस्परांवर परिणाम करणाऱ्या आंतरक्रियांचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्या शास्त्रास सामाजिक शास्त्र म्हणतात. उदाहरणार्थ मानसशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानवशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी. मानवाच्या वर्तनाबद्दल सामान्य नियम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतात. समाजशास्त्राखेरीज इतर सामाजिक शास्त्रे समाजाचा अभ्यास करतात व ती शास्त्रे विशिष्ट संबंधांचाच अभ्यास करतात, म्हणून त्यांना विशिष्ट सामाजिक शास्त्रे असे म्हटले जाते. परंतु समाजशास्त्र सर्व प्रकारच्या सामाजिक संबंधांचा अभ्यास करते, म्हणून त्यास सामाजिक शास्त्र असे म्हटले जाते. शास्त्राच्या अभ्यास विषयाला केंद्रस्थानी मानले असताना शास्त्राचे आदर्शनिष्ठ शास्त्र आणि विशुद्ध शास्त्र असे 2 प्रकार करता येतात. आदर्श प्रमाणभूत मानून अध्ययन करणारी शास्त्रे म्हणजे तर्कशास्त्र व नीतिशास्त्र. तर ह्याउलट समाजातील घटनांचा तटस्थ वृत्तीने अभ्यास करणारी शास्त्रे म्हणजे विशुद्ध शास्त्रे होय. समाजशास्त्रात तटस्थ वृत्तीने समाजातील घटनांचा अभ्यास केला जात असल्याने ते एक विशुद्ध शास्त्र आहे. समाजशास्त्राचा आरंभाचा काळ लक्षात घेता असे स्पष्ट होते की ते एक आधुनिक शास्त्र आहे. इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी शास्त्रांना जसा दीर्घ इतिहास आहे तसा दीर्घ इतिहास समाजशास्त्राला नाही. समाजशास्त्राची वाटचाल 150 ते 125 वर्षाची आहे. परंतु या शास्त्राचा अभ्यास विषय मानवी समाजाइतकाच प्राचीन आहे. समाजाचे अध्ययन प्राचीन काळापासून पाश्चिमात्य व इतर देशात करण्यात येत होते. यासंबंधी अनेक पुरावेही उपलब्ध आहेत. जसे समाजशास्त्राचा जो आरंभ आहे तो बहुतांश देशात प्राचीन काळात समाजाचे अध्ययन करण्यात येत होते
असे प्रतिपादन केले असले तरी खऱ्या अर्थाने समाजाच्या अध्ययनाची शास्त्रीय दृष्टीने सुरुवात मागील शतकापासूनच झालेली आहे. त्यामध्ये ग्रीक देशात प्लेटो व ॲरिस्टॉटल यांनी रिपब्लिक व पॉलिटिक्स हे ग्रंथ लिहिले. या ग्रंथात समाज, राज्य व कायदा याविषयी सविस्तर विश्लेषण केलेले आहे. तर रोमन तत्त्वज्ञ सिसेरी यांनी ऑन जस्टिस या ग्रंथात समाज जीवनावर प्रकाश टाकला आहे. तिसरा म्हणजे भारतात देखील वेद, उपनिषदे, पुराणे, स्मृती, रामायण, महाभारत इत्यादींचा समावेश होतो. यामध्ये समाज जीवन, लोकव्यवहार, संकेत, संस्कार आणि आचारसंहिता यांचे स्पष्टीकरण आढळते. कौटिल्याचे अर्थशास्त्र व शुक्राचार्यांनी लिहिलेले नीतिसार या ग्रंथात राज्यसंस्था, धर्मसंस्था, अर्थव्यवस्था व समाजजीवनाचे चित्रण केलेले आहे. तसेच जैन व बौद्ध धर्मियांच्या साहित्यात देखील तत्कालीन समाजवर्तनाचे दर्शन घडते. इसवी सन 1839 फ्रेंच समाजशास्त्रज्ञ ऑगस्ट कॉम्ट याने ही संज्ञा सर्वप्रथम उपयोगात आणली. ही संज्ञा सोशियस या लॅटिन आणि लोगस या ग्रीक शब्दापासून बनवलेली आहे. यातील सोशियस या शब्दाचा अर्थ सोबती व लोगस या शब्दाचा अर्थ शास्त्र असा होतो. एकूण म्हणजे संगतीचे किंवा सोबतीचे पर्यायाने समाजाचे शास्त्र होय. ऑगस्ट कॉम्ट यांनी ही संज्ञा उपयोगात आणण्यापूर्वी समाजाचे अध्ययन करणारे शास्त्र हे भौतिक शास्त्र प्रमाणे स्वतंत्र शास्त्र असावे या हेतूने सामाजिक भौतिक ही संज्ञा त्यांनी निर्माण केलेली होती. परंतु कालांतराने काही कारणाने किंवा झालेल्या कारणाने त्यांच्यात ऐवजी ही संज्ञा त्यांनी वापरली होती आणि तेव्हापासून समाजाचे शास्त्र म्हणून समाजशास्त्र असा शब्द उपयोगात आणला गेला. आधुनिक समाजशास्त्रात ऑगस्ट कॉम्ट हा समाजशास्त्राचा जनक मानला जातो. इसवी सन 1839 त्यांनी सामाजिक भाषणात आणि नंतर पॉझिटिव्ह फिलॉसॉफी या ग्रंथात समाजशास्त्र या शब्दाचा पहिल्यांदा पाश्चात्य जगात वापर केला होता. भारतात आणि चीन देशात हा वापर आधीपासूनच होता. लेस्टर वॉर्ड यांनी समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. प्रस्तुत व्याख्येत वॉर्डने समाजशास्त्राचा अभ्यास म्हणून समाजाचा उल्लेख केलेला आहे. परंतु समाजातील कोणत्या अंगाचे आणि कोणत्या रीतीने अध्ययन केले पाहिजे या संबंधी संकेत दिलेले नाहीत. फ्रँकलिन गिडिंग्स समाजशास्त्रात ते म्हणतात की समाजशास्त्रात संपूर्ण समाजाचे व्यवस्थितरित्या वर्णन आणि स्पष्टीकरण करण्यात येते. वरील परिभाषेत संपूर्ण समाजाचे व्यवस्थितरित्या अध्ययन करण्यात येत असते असे त्यांनी सुचवलेले आहे. ऑगबर्न निमकॉफ हे म्हणतात की समाज जीवनाचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करणाऱ्या शास्त्रात समाजशास्त्र असे म्हटलेले आहे. त्याचप्रमाणे ऑगबर्न म्हणतात की येथे समाजाचे शास्त्रीय रीतीने अध्ययन केले पाहिजे हे नमूद करताना अभ्यासासाठी वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करण्याची गरज प्रधान मानली आहे. मॅक ॲव्हर व पेज म्हणतात समाजशास्त्राचा अभ्यास विषय सामाजिक संबंध आहे. तर मार्शल जोन्स म्हणतात समाजशास्त्रात मानवाचा अनेक मानववंशीय असलेल्या संबंध अभ्यासण्यात येतो. हॅरी जॉन्सन म्हणतात की समाजशास्त्रात सामाजिक समूहांचा अभ्यास करण्यात येतो. मॅक्स वेबर म्हणतात समाजशास्त्र हे असे विज्ञान आहे की ज्यात सामाजिक क्रियांच्या निर्वाचनात्मक आकलनाचा प्रयत्न करण्यात येतो. अल्चेट इकेल्स म्हणतात की समाजशास्त्र सामाजिक क्रिया व्यवस्थेचा आणि त्यातील पारस्परिक संबंधांचा अभ्यास केला जातो. वर सांगितलेल्या व्याख्यांवरून समाजशास्त्राचा अध्ययन विषयाबाबत खालील घटक स्पष्ट करण्यात येतात. पहिला घटक मानवी समाजाचे अध्ययन म्हणजे समाजशास्त्रामध्ये मानवी समाजाचे अध्ययन केले जाते. समाजशास्त्र संपूर्ण मानवी समाजाचे अध्ययन केले पाहिजे
समाजशास्त्रात समाजाच्या कोणत्याही एका अंगाचे अध्ययन केले म्हणजे समाजाचे संपूर्ण आकलन होऊ शकते किंवा होऊ शकत नाही. संस्था किंवा समूह हे घटक स्वतंत्र नसतात, ते परस्पर संबंधित व परस्पर अवलंबित असतात. त्यामुळे कोणतीही अभ्यास करताना सर्व घटकांचा संदर्भ विचारात घ्यावा लागतो. म्हणून समाजशास्त्राचा अभ्यास विषय संपूर्ण मानवी समाज असला पाहिजे. त्यानंतर पुन्हा एकदा ते या व्याख्यानावरून असं दिसून येतं की सामाजिक संबंधांचा अभ्यास यात केला पाहिजे. काही अभ्यासकांच्या मते समाजशास्त्राचा अभ्यास विषय सामाजिक संबंध असला पाहिजे, कारण त्यांच्या मते मानवी समाज व्यक्ती मिळून बनलेला असतो. सर्व व्यक्ती एकमेकांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या संबंधित असतात. समाज म्हणजे सामाजिक संबंधांचे जाळे होय. त्यामुळे समाजात संबंधांचा अभ्यास केला जातो. तिसरं म्हणजे सामाजिक समूहांचं अध्ययन यामध्ये केलं पाहिजे. जॉन्सन यांच्या व्याख्येनुसार समाजशास्त्र अभ्यास विषय सामाजिक समूहांचे अध्ययन असावे. त्यांच्या मते समाज हा एक विशाल समूह आहे. या समूहात अनेक उपसमूह असतात. हे समूह परस्परांशी संबंधित असतात. समाजातील सभासद आपल्या सर्व जीवनावश्यक गरजा एकट्याने भागू शकत नाहीत. त्यांना एकमेकांचे सहकार्य घ्यावे लागते. यासाठी ते एकत्र येतात आणि समूहाची निर्मिती होते. म्हणून समाजशास्त्रात सामाजिक समूहांचा अभ्यास केला जातो. चौथं जे आहे पॉईंट ते म्हणतात की सामाजिक क्रियांचं अध्ययन यामध्ये केलं पाहिजे. मॅक्स वेबर व इतर समाजशास्त्रज्ञांनुसार समाजशास्त्राचा अभ्यास विषय सामाजिक क्रिया असली पाहिजे. सामाजिक जीवनात सामाजिक क्रिया मध्यवर्ती असतात. ज्याप्रमाणे मूलद्रव्यात परमाणू जसा लहानात लहान असून देखील अर्थपूर्ण असतो, त्याप्रमाणे सामाजिक क्रिया महत्त्वाच्या असतात. वरील बाबींवर समाजशास्त्रात अभ्यास करण्यात येतो असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. रॉबर्ट ब्रियरस्टेन यांनी समाजशास्त्राचे स्वरूप दर्शवणारी काही वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे सांगितलेली आहेत. ते म्हणतात की समाजशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे, मात्र ते नैसर्गिक शास्त्र नाही. ते म्हणतात समाजशास्त्र शुद्ध किंवा सैद्धांतिक शास्त्र आहे, पण ते व्यावहारिक शास्त्र नाही. त्याचप्रमाणे समाजशास्त्र अमूर्त शास्त्र आहे, मूर्त शास्त्र नाही. तसेच समाजशास्त्र सामान्यीकरण करणारे शास्त्र आहे, ते विशेषीकरण करणारे शास्त्र नाही. तर समाजशास्त्र अनुभवजन्य शास्त्र आहे. त्याचबरोबर ते सामान्य विज्ञान आहे, विशेष विज्ञान आहे. याचबरोबर हॅरी जॉन्सन यांनी सांगितलेल्या प्रमाणे समाजशास्त्राचं स्वरूप त्यांनी पुढीलप्रमाणे विशद केलेलं आहे. ते म्हणतात की समाजशास्त्र अनुभवजन्य शास्त्र आहे. शास्त्रात ज्ञान प्राप्त करताना अनुभवावर भर देता येतो. जे अनुभवातून सिद्ध होत नाही त्याला शास्त्र कोणतेही स्थान नसते. उदाहरणार्थ कल्पना, श्रद्धा, विश्वास इत्यादी गोष्टींना वैज्ञानिक चौकटीत वाव नसतो. समाजशास्त्र एक शास्त्र असल्यामुळे निरीक्षणातून मिळालेल्या आणि तर्कशास्त्राच्या आधारावर तपासलेल्या ज्ञानांचा समावेश होतो. समाजशास्त्रात मानवी जीवनाविषयी अनुभवावर प्राप्त ज्ञानाच्या आधारे संकल्पना आणि सिद्धांताची मांडणी करता येते. म्हणून या शास्त्राला अनुभवजन्य शास्त्र असे म्हणतात. त्याचबरोबर समाजशास्त्र हे एक सैद्धांतिक शास्त्र आहे. विज्ञानात अनुभवजन्य पद्धतीने तथ्यांचे संकलन केल्यानंतर त्या माहितीला निश्चित रूप देण्यात येते आणि सिद्धांत मांडले जातात. समाजशास्त्रात घटनांचे वैज्ञानिक रीतीने अध्ययन करण्यात येते आणि त्यानुसारच आपल्याला माहिती आहे की त्यानुसारच तथ्ये संकलित केली जातात आणि या तथ्यांच्या अमूर्तीकरणातूनच सिद्धांत प्रतिपादन केले जातात आणि म्हणून समाजशास्त्राला सैद्धांतिक शास्त्र म्हणतात. उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर एमिल डुर्खाइम यांनी तथ्यांचे संकलन करून आत्महत्येचा सिद्धांत मांडला आहे. त्याचबरोबर समाजशास्त्र संचयी शास्त्र आहे असंही मानलं जातं. विज्ञानात
ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया सातत्याने चाललेली असते. एक प्रकारे ज्ञानाचा संचय केला जातो. प्राप्त केलेल्या ज्ञानाचे वैज्ञानिक रीतीने परीक्षण व पुनर्परीक्षण करून ज्ञानाचे क्षेत्रात नवीन भर टाकली जाते. म्हणून शास्त्र संचयी असते. समाजशास्त्र देखील अभ्यास वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक घटनांबाबत ज्ञान प्राप्त करतात. या ज्ञानात नवीन अध्ययन पद्धती, तंत्र आणि त्यावर केलेली टीका लक्षात घेऊन नव्याने भर टाकण्यात येते. त्यातून ज्ञानाचा संचय होतो. चौथं म्हणजे हे नैतिकदृष्ट्या तटस्थ शास्त्र आहे. विज्ञानात तथ्याचे संकलन करीत असताना नैतिक तटस्थतेवर लक्ष केंद्रित केली जाते. अभ्यासक वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून तथ्य एकत्रित करतो. या तथ्यांबाबत चांगले वाईट, योग्य अयोग्य, आवडते नावडते अशा शब्दात अभिप्राय देत असतात. कारण असे अभिप्राय संशोधन करणाऱ्याचा पक्षपाती दृष्टिकोन व्यक्त करतो. समाजशास्त्रात मूल्यात्मक अभिप्राय प्राप्त किंवा व्यक्त केल्या जात नाही. जसं भिक्षावृत्ती किंवा वेश्यावृत्ती चांगली की वाईट या वादात न पडता त्याचा तटस्थपणे अभ्यास केला जातो. यावरून असे स्पष्ट होते की समाजशास्त्राचे स्वरूप शास्त्रीय आहे. आता समाजशास्त्राचं हे झालं स्वरूप आपण बघितलं. आता समाजशास्त्राचे आपण महत्त्व बघूयात. कारण समाजशास्त्र नक्की काय करतं किंवा काय त्याचा भविष्यात उपयोग होऊ शकतो किंवा त्याचं महत्त्व काय आहे हे आपण या पॉईंटनुसार जाणून घेऊयात. समाजशास्त्राच्या महत्त्वाच्या संदर्भात प्रमुख 2 दृष्टिकोनाचा विचार करावा लागतो. एक शुद्ध संशोधन आणि दुसरं उपयोगितावादी संशोधन. आता संशोधनानुसार ज्ञानाचा विकास आपले लक्ष असावे. या उलट शास्त्र व त्यात प्राप्त केलेले ज्ञान हे मानवी जीवनासाठी आहे असा उपयोगिता किंवा व्यवहारवाद्यांचा विचार आहे. परंतु समाजशास्त्राचे महत्त्व लक्षात घेता या दोन्ही विचारांचा समन्वय साधणे गरजेचे आहे. त्यात पहिल्यांदा असं म्हटलं जातं, समाजशास्त्राचं महत्त्व सांगताना पहिला पॉईंट आपण लक्षात घेऊयात की मानवी समाजाचं अध्ययन यामध्ये कशा पद्धतीने केलं जातं. समाजशास्त्र विषयात मानवी समाजाचे यथार्थ स्वरूप लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण कोणत्याही समाजाला वस्तुनिष्ठपणे जाणून घेतल्याशिवाय त्या समाजाच्या विकासाचा व त्या समाजातील प्रश्नांच्या निराकरणाचा विचार करता येणार नाही. त्यामुळे समाजशास्त्रात मानवी समाजाचे अध्ययन केले पाहिजे. सामाजिक समस्यांचे अध्ययनही समाजशास्त्रात केले जाते किंवा केले पाहिजे. मानवी समाज टिकून राहावा म्हणून त्यात उद्भवणाऱ्या समस्या सोडविणे महत्त्वाचे आहे. आधुनिक काळात या समस्यांची संख्या व तीव्रता वाढत असल्याचे दिसून येते. या समस्यांची तीव्रता कमी करण्याच्या उद्देशाने व समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने समस्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. या समस्या मानवी समाजाशी संबंधित असल्याने समाजशास्त्रात त्याचे अध्ययन केले जाते. म्हणून समाजशास्त्र हा विषय अत्यंतिक महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर तणावाचं निराकरण यामध्ये केलं जातं. मानवी समाजात सजातीयता, ऐक्य, सहकार्य असावे असे वाटते, परंतु तसे चित्र दिसत नाही. लोकांचे विचार, प्रथा, परंपरा, मूल्ये, ध्येय वेगवेगळी असतात. यातूनच विजातीयतेचे दर्शन होते व परस्परांविषयी मतभिन्नता, संदेह निर्माण होऊन तणावाचे वातावरण निर्माण होते. तणावामुळे संघर्ष उद्भवतो व याचा वाईट परिणाम समाजावर होतो व ऐक्य या भावनेला तडा जातो. खरे पाहिले तर तणाव व्यक्ती व भिन्न गटात अगदी क्षुल्लक कारणावरून उद्भवतात. लोक बुद्धिवादीपेक्षा भावनेच्या आहारी जातात व विपरीत घडते. भारतासारख्या देशात धर्म, पंथ, जाती, भाषा, वर्ग, प्रदेश, पक्ष, विषमता इत्यादींमुळे समाजाचे विभाजन झाले आहे. या गटात बऱ्याच वेळा संघर्ष होतात. पूर्वग्रह, गैरसमज, अज्ञान, मिथ्याधारणा इत्यादींमुळे दंगली झालेल्या आहेत. तणावाचे शास्त्रशुद्ध अध्ययन करण्याचे कार्य समाजशास्त्रज्ञांचेच असलेले आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळेच समाजशास्त्राचा अभ्यासक झालेल्या तथ्यांच्या आधारावर ते तणाव निरसनासाठी सूचना मांडतात व समाजातील ऐक्य
किंवा एकता टिकवून ठेवू शकतात. चौथं म्हणजे समाज कल्याण. समाजातील सर्व व्यक्ती किंवा गटांमधील समान गतीने प्रगती होत नाही. काही गटांना जास्त संधी मिळते, ते प्रगतीकडे वाटचाल करतात. याउलट काही गट दुर्लक्षित, उपेक्षित राहतात. अशा गटांकडे लक्ष पुरविले नाही तर त्या गटांची उपेक्षा वाढते व समाजाच्या प्रगतीला अडथळे येतात. भारत शासनाने सर्वांचे सर्व कल्याण हे ध्येय निश्चित केले आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी उपेक्षित गटांकडे लक्ष देऊन त्यांच्या समस्या सोडवून त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना तयार कराव्यात. उपेक्षितांचे अध्ययन करून योजना बनविण्याचे कार्य समाजशास्त्रज्ञ करू शकतात. भारतातील उपेक्षित गटांमध्ये बालक, महिला, वृद्ध, आदिवासी, अस्पृश्य, कामगार वर्ग इत्यादींचा समावेश होतो. यांचे अध्ययन करून व समस्या लक्षात घेऊन कल्याण कार्यक्रमाची आखणी केली जाते व यात उपयोग समाजशास्त्राचा होतो. सामाजिक नियोजन हेही तितकंच महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी एक निश्चित दिशेने सामाजिक सांस्कृतिक बदल घडवून आणणारा आराखडा म्हणजेच नियोजन होय. कोणत्याही प्रकारचा विकास घडवून आणणे किंवा समस्या सोडवण्यासाठी सामाजिक नियोजन आवश्यक आहे. नियोजन करताना त्या समाजाच्या वास्तविक परिस्थितीची आणि समस्यांच्या स्वरूपाची पूर्ण जाणीव असावी लागते. हे कार्य समाजशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे जमू शकते, कारण तो समाजशास्त्राचा अभ्यासक विषय मानला जातो. म्हणजेच सामाजिक नियोजनाच्या हेतूसाठी समाजशास्त्राचं अध्ययन महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. आता व्यावसायिक दृष्टिकोनातनं समाजशास्त्राचं महत्त्व काय आहे? तर वैद्यकीय समाजशास्त्र, औद्योगिक ग्रामीण समाजशास्त्राच्या अभ्यासकांना प्रकल्प अधिकारी म्हणून संधी उपलब्ध होते. त्याचबरोबर विकास अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, कारागृह अधीक्षक, श्रमिक कल्याण अधिकारी, बाल कल्याण अधिकारी इत्यादी क्षेत्रात संधी उपलब्ध होते. त्याचबरोबर शिक्षक, प्राध्यापक, कुटुंब नियोजन प्रकल्प किंवा अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, स्त्री कल्याणकारी संस्था इत्यादी क्षेत्रात देखील समाजशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना संधी उपलब्ध होत आहे. अशा प्रकारे समाजशास्त्राचं महत्त्व आणि त्याची उपयोगिता कशा पद्धतीने आपल्याला बघता येईल हे या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आज आपण समाजशास्त्र याविषयी माहिती तर बघितलीच, पण समाजशास्त्र शिकून पुढे काय काय होऊ शकतं याही गोष्टी आपण यामध्ये बघितलेल्या आहेत. यासाठीच समाजशास्त्र हा विषय कशा पद्धतीचं महत्त्वाचं एक बाजू आपल्यापुढे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.